इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय गौयसिद्ध डॉक्टर दीपाली प्रणित यांना, आणि आज आपण त्यांच्याकडून गोपालन काळाची गरज याविषयी माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. गौयसिद्ध डॉक्टर अशी तुमची मी ओळख करून दिली, तर श्रोत्यांना सुरुवातीला असं सांगा की गौयसिद्ध डॉक्टर म्हणजे या पदवीचं नेमकं काय विश्लेषण सांगाल? गव्यसिद्ध म्हणजे गाय आपल्याला जे पंचगव्य देते, ज्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, दूध, तूप, ताक हे जे पंचगव्य आहेत, तर ह्या पंचगव्यांना सिद्ध करून त्याच्यापासून जी औषधी बनवली जाते आणि मग लोकांना आपण चिकित्सा करतो. चिकित्सा म्हणजे चेकिंग करणं. कुठल्याही आजारावरती त्यांना ह्या पंचगव्यापासून विविध औषधी निर्मिती करायची आणि ती त्या लोकांना देऊन त्यांना बरं करायचं. तर हे जे काम करतात ह्या फॅकल्टीला म्हटलं जातं गव्यसिद्ध डॉक्टर. ही लोकांना आणि प्राण्यांना ट्रीट करणारी आणि हील करणारी फॅकल्टी आहे आणि ह्या फॅकल्टीच्या माध्यमातून जे वैद्य काम करतात त्याला गव्यसिद्ध डॉक्टर असं म्हटलं जातं. हे शिक्षण नेमकं तुम्ही कुठे घेतलं? हे शिक्षण मी तमिळनाडूची जी पंचगव्य गुरुकुलम आहे त्याच्या मार्फत मी हे शिक्षण घेतलं आणि ऑल ओव्हर इंडिया हे शिक्षण मिळतं. आणि आजही अनेक गौपालक असतील ज्यांना ह्या गोष्टीविषयीची तेवढीशी माहिती नसते, तर गुरुकुल पद्धतीने आपण हे शिक्षण घेऊन त्याचं काम आपल्या गुरांना, आपल्या गायींना सांभाळत आपण तेही काम आपण नक्की करू शकतो. हरचिरीमध्ये तुम्ही गोपालन प्रकल्प सुरू केलेला आहे, तर सुरुवातीला सांगा की हा प्रकल्प नेमका कसा आहे? ह्या प्रकल्पाची सुरुवात म्हणजे लहानपणापासून फक्त आपल्याला शिकवलं जातं की गायी ह्या शेतीची गरज असतात, म्हणूनच आम्ही तेवढं फक्त केलं होतं की आपल्याला सेंद्रिय शेती करायची आणि सेंद्रिय शेती करायची तर शेण आणि गोमूत्राची गरज लागते, मग आपल्याला आपल्या बरोबर गायी असल्या पाहिजे. ह्या बेसिक तुटपुंजा नॉलेज मधून आम्ही ते सगळी सुरुवात केली होती. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की गायींनीच आम्हाला शिकवलं की काय काय होऊ शकतं ह्या जगामध्ये, आणि त्या नॉलेजला एका डीप लेव्हलला आता आम्हाला त्या घेऊन जायला लागल्यात. जसं जसं आम्ही त्यांच्या बरोबर राहायला लागलो, जसं जसं आम्ही अभ्यास करत गेलो, तर त्याची नवीन 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 लेयर्स आमच्यासाठी ते ओपन होत गेले. आणि आज हा प्रकल्प देशी गाय या नावाने चालतो आहे आणि त्याच्यामध्ये ह्या प्रकल्पाला पुढे पण खूप मोठ्या प्रमाणावरती याला चान्स आहे. पूर्ण जगभरामध्ये ही गोष्ट घराघरात पोहोचली पाहिजे यासाठी म्हणून आता आम्ही काम करतोय आणि देशी गाय हर घर गाय या नावाने आम्ही आता ते काम करतोय. तर ह्या माध्यमातून गायीची प्रत्येक व्यक्तीला कशी गरज असते आणि प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण तिचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करू शकतो. वापर म्हणण्यापेक्षा आज असं झालंय की लोकांना वाटतंय की गाय म्हणजे काहीतरी जबाबदारी किंवा गाय म्हणजे दान द्यायचं असतं किंवा गाय म्हणजे गरीब गाय असे शब्द आपण वापरतो, पण आपण तसं म्हणून ऍक्च्युली तिचा अपमान करतो. गाय ही महालक्ष्मी स्वरूप असते. आपण गायीला कधीच सांभाळत नाही, गाय आपल्याला सांभाळत असते. गाय ही मनुष्याला समृद्ध करण्यासाठी आली आहे. जर आपण तिला प्रॉपरली अंडरस्टँड केलं तर आत्ताचं जे धकाधकीचं आणि भयंकर विचित्र पद्धतीने चाललेलं आयुष्य ना, ते 100% संतुलित होऊ शकतं. आणि आम्हाला जेव्हा आम्ही गव्यसिद्धचा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला हीच गोष्ट कळते की गायीचा जन्म हाच अवतारित जीव म्हणून झालेला आहे. मनुष्य जातीला आणि पूर्ण ब्रह्मांडाला संतुलित करण्यासाठी तिचा जन्म झालेला आहे. मग आपल्या तर रोजच्या समस्या फार छोट्या आहेत, तर ह्या प्रत्येक समस्येचं उत्तर गायीकडे आपल्याला मिळू शकतं. या तुमच्या प्रकल्पामध्ये आज किती गायी आहेत? आता सध्या 27 गायी आहेत आपल्याकडे. आणि त्या देशी आहेत की? हा, आता इथे महत्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. गाय ही देशी गाय आज आपल्याला बोलायला लागतंय, देशी गाय. पण देशी गाय जी असते तीच गाय आहे. बाकीचे सगळे प्राणी हे प्राणी आहेत. जसं की मनुष्य हा पण प्राणी आहे. जसं आपण म्हशीला म्हैस गाय म्हणतो का? नाही म्हणत. किंवा कुठल्याही दूध देणाऱ्या प्राण्याला जर आपण गाय म्हणतो का? नाही म्हणत. त्या प्राण्याला आपण त्या नावाने ओळखतो. पण जर्सीला, HF ला मात्र आपण जर्सी गाय म्हणतो. इथेच मूळ मॅनिप्युलेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बाकीचे सर्व प्राणी हे पशु आहेत आणि गाय म्हणजे जिला वशिंड आहे, म्हणजे पाठीमागे जो खांदा असतो आणि त्या वशिंडामधून शेपटीपर्यंत सूर्यकेतू नाडी जाते, तो तिचा सगळ्यात ऍडव्हान्स्ड फीचर आहे. आणि हा फीचर असलेला जो जीव आहे दॅट इज गाय. आणि आपण जे काय पंचगव्य किंवा जे काय बोलणार आहोत इथून पुढे, ते सर्व काही ज्या देशी गायीला वशिंड आहे, जी उन्हामध्ये चालत फिरते आणि उन्हाची ऊर्जा ती त्याच्या माध्यमातून घेऊ शकते आणि आपल्या गव्यामार्फत ती पास ऑन करू शकते, ह्याच जीवाबद्दल आपण आता बोलणार आहोत. बाकीचे सगळे जर्सी किंवा HF किंवा म्हैस किंवा बाकी सगळे प्राणी हे फक्त प्राणी आहे आणि वशिंड असलेला जो प्राणी आहे तो म्हणजे गाय आहे. अच्छा, त्याच फक्त तुमच्याकडे आहे? हो हो, देशी गाय म्हणजे
म्हणजे त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो भारतामध्ये जवळपास म्हणजे 125 प्रकारच्या प्रजाती होत्या देशी गायीमध्ये. व्हरायटी प्रत्येक भौगोलिक वातावरणानुसार वेगळी प्रजात तिथे डेव्हलप झालेली आहे आणि त्या भौगोलिक वातावरणाला ती संतुलित ठेवण्याचं काम करते. जर मी गुजरातमधून गाय इकडे आणली आणि मी फक्त दूध काढायला गेले तर तिची जी पुढची म्हणजे वंशावळी येणार आहे ना ती त्या इथल्या म्हणजे कोकणातल्या भौगोलिक वातावरणानुसारच स्वतःला चेंज करणार आहे. सो इकडची गाय इथल्यासाठी असते, तिकडची गाय तिथल्यासाठी असते, तिथली जी लोकल ब्रीड आहे ती आपली देशी गाय आहे. तर आमच्याकडे इथली लोकल ब्रीड म्हणजे कोकण गिड्डा गाय ही आहे. एवढ्या 27 गायींचं संगोपन करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. तर त्यांचं एकूणच व्यवस्थापन कसं करता, म्हणजे चारा व्यवस्थापन असेल, पाण्याची समस्या असेल, कशा पद्धतीत हे सुरू करत गेलायत? आता आम्ही जेव्हा सुरुवातीला शेती केली तर शेती करताना मला ट्रॅक्टर लागणार आहे, तर ट्रॅक्टरसाठी जागा लागणार ही गोष्ट किती कॉमन आहे ना. तेवढंच शेती करायची तर गायीसाठी मला जागा लागणार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर 1 एकर शेती असेल तर कमीत कमी 1 गुंठा तरी त्यातली गायीसाठी राखून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर गाय ती असेल तर तो 1 गुंठा तुमची संपूर्ण 1 एकराला समृद्ध करत असतो. त्यामुळे हा प्रश्नच नाहीये. आपल्या घरामध्ये आपल्याला राहण्यासाठी एक बेड असतो ना आणि तो नसेल तर त्या घराला काही अर्थच नाहीये. तसंच आहे ते की शेती जर तुम्ही करत असाल तर त्या गायीला राहायला जागा नसेल तर ती गोष्ट शक्यच नाहीये. त्यामुळे तेवढी जागा तुम्ही तुमच्या शेतामध्ये राखून ठेवणं हे फार महत्वाचं आहे. तर त्या प्रकारे आमच्याकडे शेतामध्ये जागा आहे, तेवढी जागा आम्ही गायींसाठी राखीव केली. आता त्या जागेमध्ये आज 27 आहे तर सुरुवातीला आमच्याकडे 2च होती, मग 2ची 4 झाली. हळूहळू लोकांना कळायला लागलं की अरे हे गायी सांभाळतात, मग आमच्या 2 घ्याल का. सुरुवातीला आम्हाला त्यांनी फुकट दिली आणि आम्हाला खूप मजा आली की वा आपल्याला फुकट गायी मिळतात. पण तुम्हाला सांगते की आम्हाला हे कळायला लागलं की फुकट गाय जेव्हा दिली जाते तेव्हा तिची जबाबदारी फक्त दुसऱ्याला देण्याचं हे असतं. मग एका लेव्हलला असं झालं की आमचा जेवढा वाडा होता तेवढा पूर्ण भरला. नुसताच वाडा भरत नाही तर त्याच्याबरोबर वर्षभराचा चारा ह्याचं एक नियोजन असतं ना, तर ते नियोजन सगळं कोलमडलं. पहिल्याच 1-2 वर्षामध्ये ह्या सगळ्या घटना घडायला लागल्या. आम्हाला बरेच फटके पडले त्या दरम्यान. हा जो भेडसावणारा प्रश्न होता की सुरुवातीला आम्हाला मजा वाटली की लोक गायी देत आहेत, पण त्याच्यानंतर ते असं का देत आहेत. मग काही वेळा आम्ही सुरुवातीला नाही गाय गोमाता असते ती आपल्याला अशी मदत करते वगैरे 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 आम्ही त्यांना सांगून काउन्सिलिंग करायला लागलो, पण त्याचा काही विशेष उपयोग होत नव्हता. ते एकतर आम्हाला नाहीतर कुठेतरी त्यांना पाठवणारच होते. म्हणजे आपल्याकडे बघण्यासाठी तरी गावठी गाय आहे, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा गावठी गाय शिल्लक राहिलेली नाहीये. तर मग आम्हाला कळायला लागलं की ह्याच्यावरती काहीतरी वेगळं उत्तर आहे. मग आम्ही त्या प्रश्नाच्या थोडंसं डीप मध्ये जायला लागलो की का बरं लोक सांभाळत नाही गाय. गाय तर आपल्याला एवढं काही देते. मग जसं जसं डीप जायला लागलो तसं आमचा गायींचा अभ्यास वाढायला लागला. आणि खरंच बऱ्याच ठिकाणी जेन्युइन प्रश्न असतात की त्यांना सांभाळायला कोणी नसतं किंवा घरातले आई वडील त्या गायींना सांभाळतात पण ते आता म्हातारे झालेत आणि त्यांची मुलं इथे राहत नाही, ती शहरात राहतात, पण त्या गायींना सांभाळणार कोण. किंवा तिसरी गोष्ट, त्या गायीच्या मागे फिरायला एक पूर्ण माणूस पाहिजे. ती गाय दुसऱ्याच्या शेतात जाऊन काहीतरी खातीये, मग ते तसं चालत नाही, मग भानगडी होतात. मग अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा त्यांना सांभाळायला एक माणूस लागतो. मग एक माणूस भाकड गुरांवर का द्यायचा, त्या गायीकडून आम्हाला काय मिळतंय, हे सगळे प्रश्न यायला लागले. मग तिथे आमचा डीप अभ्यास सुरू झाला आणि मी सांगेनच तुम्हाला की त्या अभ्यासाचा आम्हाला पुढे जाऊन कसा वापर झाला. पण एवढं मात्र नक्की आहे की तेव्हापासून आम्हाला एवढं कळायला लागलं की आपल्या शेतामध्ये जसं की घरामध्ये आपण जसा एक बेड आपल्यासाठी राखून ठेवतो तसंच शेतामध्ये एक छोटीशी जागा गायीच्या चाऱ्यासाठी म्हणून राखून ठेवणं अत्यंत गरजेची असते. किती वर्ष झाली हा तुमचा प्रकल्प सुरू होऊन? 7 वर्षापासून आम्ही हे काम करतोय. जसं आता तुम्ही म्हणालात की एका गायीच्या मागे एक माणूस हा असायला लागतो तिला सांभाळायला, तर आता तुमच्याकडे तर एवढ्या गायी आहेत, तुमच्याकडे मजुरांचा प्रश्न आला का तुम्हाला? हो, मजुरांचा प्रश्न हा येतोच. बऱ्याचशा लोकांकडे एका गायीच्या मागे एक माणूस लागतो, पण त्याच ठिकाणी तुमच्याकडे 5-25 गायी असतील तरी सुद्धा एक माणूस पुरे असतो. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये एक फार महत्वाची गोष्ट असते की तुमच्या एरियातली, तुमच्या भौगोलिक क्षेत्रातली लोकल गाय सांभाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही ती दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रातून तुमच्याकडे आणली तर गाय ही खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे. आपण त्याला प्राणी म्हणतो, प्राणी नाही, गाय ही खूप सेन्सिटिव्ह प्राणी आहे आणि ती त्या भौगोलिक रचनेनुसार स्वतःला ऍडजस्ट करायला लागते. तिचे फीचर्स चेंज होतात. जर तुम्ही गुजरातवरून गीर गाय आणली आणि कोकणात ठेवली तर गुजरातमध्ये जी गाय तुम्हाला 8 लिटर दूध एका वेळी देत होती, कोकणात आल्यावरती अचानक 2 लिटरवर येईल. तर तुम्हाला प्रश्न पडेल की अरे त्या माणसाने फसवलं का? माणसाने फसवलेलं नाहीये, गाय इथल्या वातावरणानुसार स्वतःला चेंज करते. सो ही खूप महत्वाची गोष्ट असते. गुजरातची जी गाय ती गुजरातच्या फ्लॅट जमिनीवर चालण्यासाठी बनलेली आहे.
कोकणामध्ये सगळा उंच सकल भाग आहे, इथे तिला फ्रॅक्चर होतं. मग आपण तिला बाहेर सोडत नाही, तिला बांधून ठेवतो. मग तिला बांधून ठेवलं की तिला ऊन मिळत नाही, मग त्या सूर्यकेतू नाडीचा काही ऍडव्हान्स फीचरचा काही उपयोगच होत नाही आपल्याला. अशा पद्धतीने आपण सगळे प्रॉब्लेम सुरू करतो. त्यामुळे फार महत्वाचं आहे, कोकण गिड्डा गाय ही कोकणासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथली गावठी गाय, ज्याला आपण गावठी गुरं म्हणतो, आणि ती गाय म्हणजे देवानेच आपल्यासाठी बनवलेली आहे. इथल्या वातावरणाला संतुलित करण्यासाठी बनवलेली आहे. त्याच्यानुसार तिच्या शिंगांची, पायाची, पोटाची सगळी रचना बनवलेली आहे. ह्या गायीला कधी फ्रॅक्चर होणार नाही, ही गाय कधी पडणार नाही, आणि किती जरी पडली धडली तरी ती क्विक उठून 2 मिनिटांमध्ये डोंगरावर चालू शकते. जे गुजरातच्या गायीचं जे 10 लिटर दूध असेल ना, त्याची जी क्वालिटी असेल तीच क्वालिटी कोकण गिड्डाच्या 2 लिटर दुधाची असेल. जे ते जरी कमी किंवा जास्ती असेल तरी सुद्धा त्याची क्वालिटी मात्र डिफर करते. त्यामुळे किती देते ह्यापेक्षा काय देते हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, गाय आपल्याला प्रत्येक पद्धतीने काही ना काही देत असते. तर पंचगव्य, जसं मी मगाशी बोलली की शेण, गोमूत्र, दूध, तूप, ताक ह्या सगळ्या गोष्टी देते. आर्थिक प्रश्न सुरुवातीला आम्हाला प्रचंड भेडसावले आणि आम्ही पण तेच प्रयत्न केलेले सुरुवातीला की फक्त दुधाच्या गायी घेऊया आणि मग दूध काढूया आणि मग तूप विकूया आणि मग एवढे पैसे मिळतील. कॉमनली मेड मिस्टेक जी असते तीच आम्ही पण केली, आणि ते गणित तुमचं कधीच बसणार नाही आणि कुणाचंच बसत नाही. आणि मग तुम्ही गायी सोडून देतात, कारण की तुम्हाला असं वाटतं की दूध एका पर्टिक्युलर टायमिंग पुरताच देते ना गाय, काय वर्षभर नाही देत, आणि ते तिच्या पिल्लासाठी असतं. मग अगोदरची जी 4-5 वर्ष असतं जेव्हा गाय लहानाची मोठी होते आणि एका टाइम नंतर ती वासरं जन्माला देणं सोडते, मग दूध पण नाही येत. मग त्याच्यानंतरचा जो काही वर्षांचा काळ असतो त्या काळात काय, मग हे जेव्हा कळायला लागलं आणि इथेच भेडसावतं, अशाच गुरांना सोडलं जातं जे तुम्हाला दूध देत नाहीये. हा प्रश्न इथे चालू होतो. मगाशीच तुम्ही बोलताना म्हणालात की भाकड गुरांची नेमकी जी समस्या असते किंवा त्यांच्याकडून खरं काय मिळू शकतं हे तुम्ही सांगणार होतात. एक्झॅक्टली. तर गाय आपल्याला अगदी तिच्या जन्मापासून, म्हणजे जेव्हा ती जन्माला येते तेव्हा तिच्या आईचा प्लॅसेंटा पण बाहेर येतो. बरं, प्लॅसेंटा म्हणजे ज्याला जार किंवा वार म्हटलं जातं. तर ती जी वार असते ना, ती जगातलं सगळ्यात मोठं औषध आहे, जी टाकून दिली जाते, तिच्याविषयी नॉलेज नाहीये, जे पूर्वीच्या लोकांना होतं. जे जुनी लोक ह्याचा वापर करायची, पण आत्ताच्या लोकांना ते इथपर्यंत पोहोचूच नाही दिलेलं आहे. त्यामुळे, आणि हे फक्त गायीच्या बाबतीत ना, वशिंड असलेली देशी गाय. जर तुम्ही बाकीच्या प्राण्यांबद्दल बघितलं तर ते तसं लागू पडत नाही. तर देशी गायीची जी वार असते ती शेतीसाठी अत्यंत मोठं औषध बनवू शकते. आणि ते हजारो रुपयाला विकलं जाऊ शकतं. म्हणजे कशा पद्धतीने औषध असतं? खूप सिंपल आहे. देशी गायची जी जार आहे ना, ती बाळ जन्माला आल्यानंतर ती वार पडत असते, ती म्हणजे घमेल्यामध्ये जमा करा, त्याला गोमूत्रामध्ये टाकून ठेवा. आता साधारणतः 5 ते 6 किलोची वार असते आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10 लिटर गोमूत्रामध्ये ती वार टाका. 21 दिवसामध्ये ती वार पूर्णपणे वितळते. त्याचा कुठलाही खराब वास येत नाही, काहीही होत नाही, आणि त्याला कुठलीही कीड लागत नाही. आता 21 दिवसानंतर हे औषध तयार झालं. हे जे औषध तयार झालं ते हजारो वर्ष सुद्धा खराब होत नाही. आणि हे औषध तुम्हाला 1 लिटर पाण्याला 1 ml औषध वापरायचंय. हे जे औषध आहे ते तुम्ही फवारणीसाठी वापरू शकतात, तुम्ही झाडांना घालू शकतात, आणि अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला, म्हणजे तुमची हजारो रुपयाची खतं वाचतात. 10 लिटर औषध तुम्हाला मिळते. विचार करा, तुम्ही म्हणजे गाय जन्माला येतानाच तुम्हाला कमीत कमी 10-15 हजार रुपये देऊन जाते. त्याच्यानंतर ती पहिल्या दिवसापासून शेण आणि गोमूत्र देते, आणि ती तिच्या जाण्याच्या दिवसापर्यंत ते सगळं काही देणार आहे. बरं, वासराचं ते पहिल्या 3 महिन्याचं जे शेण गोमूत्र आहे ना, त्याचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट मोठ्या गायीपेक्षा खूप जास्ती स्ट्रॉंग आहे, कारण ते पूर्णपणे तिच्या दुधावर बनलेलं शेण गोमूत्र आहे. आणि इथे गायीचं आणि बैलाचं, म्हणजे ज्याचं वंध्याकरण ज्याचं केलेलं नाहीये, त्याचं गोमूत्र जास्त पॉवरफुल असतं. बैल आणि गाय ह्या दोघांचा सेम वापर आहे, किंवा दोघंही वेगवेगळ्या लेवलला आपल्याला खूप मोठी मदत करत असतात. म्हणजे हे तुम्हाला ते आयुष्यभर देतात. त्यानंतर जेव्हा गाय शांत होते, म्हणजे ती मरते, तर शांत झाल्यानंतर सुद्धा तिच्या शिंगांमधून आपण काही खतं बनवू शकतो, जी हजारो रुपयाला विकली जातात. आज जे म्हणजे बायो फर्टिलायझर जे मिळतात ते 1-1 ग्रॅमच्या ज्या गोळ्या मिळतात आपल्याला, ही गायीच्या शिंगातल्या खतापासून बनू शकते. ह्याचं जर नॉलेज आपल्याला मिळालं तर डेफिनेटली गाय ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला काही ना काही देत असते, फक्त ते आपल्याला माहिती नसतं. ह्याच्यामध्ये आम्हाला अजून एका सुभाषिताने मदत केली. जेव्हा आम्ही खूप आर्थिक अडचणींमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही फसलेलो, की हे आम्ही दुधावर फोकस होता म्हणून, तर त्याच्यामध्ये एक सुभाषित आहे आपल्या याच्यामध्ये, वेदिक स्क्रिप्चर्समध्ये, गोमये वसते लक्ष्मी गोमूत्रे धन्वंतरी. असं नाही सांगितलं की दुधामध्ये लक्ष्मीचा वास आहे. तर तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला गोमयच मदत करणार आहे. सो गोमयावर फोकस करा. म्हणजे जर शारीरिक काही अडचणी आहे किंवा तुम्हाला बरं व्हायचंय तर गोमय मदत नाही करणार तिथे, तुम्हाला तिथे गोमूत्र मदत करणार. गोमूत्रे धन्वंतरी. दूध हा प्रसाद आहे, किंवा आपल्या लोकल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला असं सांगेन, जर गाय सांभाळायची असेल तर तुमचा पगार जो आहे ना तो गोबर गोमूत्र आहे, आणि दूध आहे ते बोनस आहे. बोनससाठी आपण नोकरी करत नाही, आपण पगारासाठी करतो. सो बोनस हीच मजा, ते जेव्हा मिळतंय ते प्रसादासारखं घ्यायचं असतं. किती छान सांगितलं. आणि मला वाटतं की सगळ्यांच्या
मनामध्ये जो एक प्रश्न असतो त्याचं आपसुकच तुम्ही उत्तर दिलेत की तो प्रश्न असा असतो की आजकाल गावामध्ये सुद्धा आपण बघितलं तर घरोघरी एक म्हातारे आजी आजोबा असतात, मुलं कुठेतरी नोकरीला गेलेली असतात आणि घरात मनुष्यबळ नाही, त्यामुळे गाई गुरं पाळली जात नाहीत. शिवाय आज शेतीसुद्धा बऱ्याच ठिकाणी केली जात नाही आणि जी शेती केली जाते ती यांत्रिक पद्धतीने केली जाते, त्यामुळे तिथे सुद्धा गुरांचा वापर होत नाही आणि मग अशा वेळी ह्या गुरांना निराधार म्हणून सोडून दिलं जातं. बरोबर. तर त्यांनी अशी गुरं का पाळावीत ह्याचं एक खूप छान आत्ता तुम्ही म्हणजे समर्पक उत्तर दिलेलं आहेत. आता समजा एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला किंवा आता आपण बघतो की बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा असे अनेक उद्योग छोटे मोठे केले जातात, तर त्यांना अशा पद्धतीने काम करायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? गाई गुरं आज जी आहेत ती वाचवणं किंवा असं काही, तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी का करू, सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला काही घरातल्या जबाबदाऱ्या कमी आहेत का की मी अजून कुठली तरी जबाबदारी घेऊ? तर मी हे सांगेन की गायीकडे पहिल्यांदा जबाबदारी म्हणून बघणं सोडूनच दिलं पाहिजे. आज आपण सगळेजण ज्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलोय ना, त्याच्यातून आपल्याला बाहेर काढायला गाय मदत करेल असं म्हटलं पाहिजे की तो एक राजमार्ग आहे, आपल्याला समृद्धीचा राजमार्ग म्हणता येईल तिला. तर गायीचं कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेऊया. जर तुम्ही गोमयावर फोकस केलं, गोमय म्हणजे शेण, आणि गोमूत्रावर जर फोकस केलं तर अनेक गोष्टी करता येऊ शकतात. दूध हा बोनसच पकडूया, ठीक आहे, त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये आपण जाऊयाच नको. तर आता भाकड गाय एकतर ती भाकड नाहीये, भाकड म्हणजे फक्त तिचं आता पिल्लू देणं बंद झालंय, पण ती शेण गोमूत्र हे सगळं देतेय ना. मी तर तुम्हाला असं सांगेन की तुमच्या घरात जर एखादा सोन्याचं अंड देणारी कोंबडी असेल, जोपर्यंत ती अंड देतेय सोन्याचं तोपर्यंत आपण तिला सांभाळू, आणि जेव्हा ती अंड देणं बंद करेल तर ते कापून चिकन म्हणून खातील ना. अगदी तसंच चालू आहे. हा विषयच थोडक्यात तसा आहे की लोक एकदा दूध देणं बंद झालं की त्यानंतर गायींना सोडून देत आहेत. बरोबर. तसं नाहीये. खरं अंड जे गाईचं सोन्याचं आहे ते म्हणजे गोमय आहे. त्या गोष्टींपासून जर काही गोष्टी बनवल्या तर असंख्य गोष्टी बनवता येतात, असंख्य हजारो प्रोडक्ट्स त्याच्यापासून बनवू शकतात. जर कुणाला जर डॉक्टर्स बनायचं असेल तर गव्यसिद्ध डॉक्टर्स बनू शकतात, आणि फार सोप्या पद्धतीने तुम्ही गव्यसिद्ध डॉक्टर्स पण बनू शकतात. जर तुम्ही ह्या गोष्टी पण जर शिकलात तर तुम्ही एक सेल्फ सस्टेनेबल डॉक्टर बनू शकतात, घरामध्ये गायीसोबत राहू शकतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात आणि चांगला पैसा कमवू शकतात. त्या मॅनिप्युलेटिव्ह वस्तूंमधून जेव्हा लोकांना खरे रिझल्ट पाहिजे असतात तेव्हा ते नॅचरलकडे वळतात. जर आपण नैसर्गिक वस्तू जर चांगल्या क्वालिटीने दिल्या तर आपल्याला डेफिनेटली चांगला पैसा मिळतो. बरं, आता ते तुपाला जर मी नस्य बनवलं, पंचगव्य घृत नस्य म्हणतात, ही एक औषधी आहे जी आपल्या ब्रेनसाठी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला मदत करते. म्हणजे सिंपल आजार जसं की घोरणं, नाकाचं हाड वाढणं, मायग्रेन, सायनस किंवा अतिविचार करणं किंवा डोकं शांत न होणं, झोप न येणं, अशा अनेक गोष्टींवरती हे एक सिंपल औषधी आहे जी आयुर्वेदात फार पूर्वापार चालत आलेली आहे. तर ही औषधं जी आम्ही बनवली, हे मी एक उदाहरण देते फक्त. तर ही औषधीचे एक एक थेंब आपण जेव्हा घालतो तेव्हा दुसऱ्या दिवसापासून पेशंटला रिझल्ट मिळायला लागतात. तर ही जी औषधी आहे ही बनवायची कशी, ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकतात. आणि खूप अवघड असं पण नाहीये, रॉकेट सायन्स नाहीये, ते शिकू शकतात. जर ते योग्य पद्धतीने बनवून जर तुम्ही योग्य पद्धतीने डिलिव्हर केलं तर आता तेच नसते तुम्ही विकलं जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन्स करू शकतात प्रोडक्ट्सला. शेण असंच लोक ठेवतात आणि पूर्ण खड्डा भरून ठेवला जातो, त्याला शेणकळी म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये. ती शेणकळी एकाच वेळी 2,000 रुपयाला विकून टाकतात. त्याच शेणाचे जर विविध प्रोडक्ट्स बनवले, तर शेणाला जर आपण गांडूळ खतात कन्वर्ट केलं किंवा त्या शेणाला जर आपण गोवऱ्यांमध्ये कन्वर्ट केलं तर 1 किलो शेणामधून किती गोवऱ्या बनतील. किंवा गांडूळ खत किंवा आम्ही नुसतंच शेणखत ते जुनं करा प्रॉपरली आणि चाळून व्यवस्थित गाळून 1 वर्षानंतर द्या, त्याला सुंदर असा सुगंध असतो. म्हणजे तेच तुमचं 500 किलो शेण जे तुम्ही 2,000 रुपयाला विकतायत तेच 500 किलो शेण 5 लाख रुपयाला विकलं जात आहे. म्हणजे ही गोष्ट आहे, ह्याला व्हॅल्यू ॲडिशन आणि प्रॉपर पॅकेजिंग हे असणं महत्वाचं आहे. बरं, असं आहे का की तुम्ही हीच गोष्ट फार महाग विकतायत? तर तसं नाहीये. तुम्ही जर लोकांच्या लागणाऱ्या स्वरूपात जर तुम्ही तुमच्या गोष्टींना कन्व्हर्ट करून दिलात तर लोकांना त्या गोष्टीची गरज आहे आणि लोक हे सगळं कुठून ना कुठून विकतच घेतायत. जर ते तुम्ही नाही विकलात तर कुठून ना कुठून घेणार, पण देशी गाय त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. जर देशी गायची गोष्ट जर त्यांना 100 रुपयात त्यांच्यापर्यंत पोहोचली तर ती त्यांना हजारो रुपयाचा प्रॉफिट देऊन जाते. हे जर सगळं केलं तर डेफिनेटली तुम्हाला गाय ही 100% समृद्धच बनवते. आणखीन काही प्रॉडक्ट्स याच्यामध्ये तयार होतात का? जसं मी तुम्हाला सांगितलं की हजारो प्रोडक्ट्स तयार होऊ शकतात. आमच्याकडे आता साधारणतः 30 ते 35 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट वेगळे आणि औषधी वेगळ्या. ॲज अ गव्यसिद्ध डॉक्टर्स म्हणून आम्ही सर्व आजारांवर विविध औषधी बनवून देतो, ज्या गोमूत्रापासून बनतात. काहीमध्ये बाकी पंचगव्यांचा पण वापर होतो, ते वेगळं पकडूया. त्याच्या व्यतिरिक्त जर प्रोडक्ट्स आम्ही रेग्युलर म्हटले तर देशी गायच्या दुधापासून आणि ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही म्हणजे केमिकल फ्री पद्धतीने आम्ही साबण बनवतो. पंचगव्यापासून साबण बनवतो. देशी गायच्या गोमूत्रापासून आम्ही फिनाईल बनवतो. त्यानंतर गोवऱ्या बनवतो, धूप स्टिक्स बनवतो. अजूनही फेस पॅक आहे
केश तेल आहे किंवा शॅम्पू आहे, गोमूत्रापासून बनलेला शॅम्पू आहे, असे असंख्य प्रोडक्ट्स ह्याच्यापासून बनू शकतात. काही वनस्पतींची आणि पंचगव्याची जर तुम्ही प्रॉपर माहिती घेतलात तर तुम्हीही हे प्रोडक्ट्स बनवू शकतात. अगदी बेसिक म्हटलं तर शेणाच्या गोवऱ्या, ह्या शेणाच्या गोवऱ्यांना प्रचंड मागणी आहे, एक्सपोर्ट मध्ये सुद्धा मागणी आहे. तर डेफिनेटली तुमच्याकडे असलेल्या देशी गाईच्या गावठी शेणापासून अनेक प्रोडक्ट्स हे बनवू शकतात. बरोबर. फक्त त्याची योग्य प्रकारे माहिती किंवा शिक्षण जे आपण सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने घेतलं तर नक्की हे आपण करू शकतो. येस. आणि हे शिक्षण आपण कुठल्याही वयात घेऊ शकतो. हे खूप महत्त्वाचं हे खूप महत्वाचं आहे. अगदी बेसिक पद्धतीने जरी आपण ह्या काही गोष्टी 4च प्रोडक्ट बनवले आणि 4 प्रोडक्ट व्यवस्थित पॅकिंग करून विकले आणि लोकांना वाटतं की शेण काय फुकटच असतं, तर तसे अजिबात फुकट नसतं. आपल्याला भरपूर मेहनत घ्यायला लागते, पैसेही लागतात. पण ह्याच्यापासून बनलेले जे प्रोडक्ट्स आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली लोकांना चांगल्या पॅकिंगमध्ये विकले, चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केले तर ह्याला प्रचंड मागणी आणि रिपीट कस्टमर हा 100% होतो. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोडक्शन करून जर विक्री केलात तर एका गायीच्या मागे साधारणतः 2000 रुपयाचा प्रॉफिट तुम्हाला होतो. जेव्हा हे व्यक्तीला लक्षात येतं की एक गाय मला 2000चा प्रॉफिट देते, तेव्हा ती 10 गायी असतील तर ती वाढवण्याचाच प्रयत्न करणार ना. 27 गायी मला कमीत कमी 50,000चा प्रॉफिट एव्हरी मंथ देतात, त्याच्यापेक्षा जास्तच देतात, कमी नाही देत. तर मी हाच विचार करेन की माझ्या गायी वाढतील कशा. तर हे प्रत्येकाला करता येऊ शकतं. मनात असा प्रश्न आला की जेव्हा आपण गोमूत्र, गोमय ह्याच्यापासून जे तुम्ही म्हणताय की प्रॉडक्ट्स तयार केले जातात किंवा तिचं दूध आहे, पण मुळात हे सगळं एका पद्धतीत मिळण्यासाठी किंवा शुद्ध किंवा असं जर हवं असेल तर तिच्या खाण्यावर जास्ती लक्ष द्यायला लागतं तुम्हाला. कारण प्रश्न विचारायचा मुद्दा असा की आज आपण बघतो की रस्त्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचे ढिगारे पडलेले असतात आणि गाई गुरं तिथे खात असतात, तर त्याचा नक्कीच त्यांच्यावर परिणाम होत असेल. तर अशा पद्धतीत जर आपल्याला काम करायचं असेल तर नक्कीच त्यांच्या खाण्यावरती सुद्धा काहीतरी वेगळं नियोजन त्यांचं करावं लागत असेल तुम्हाला. 100%. त्याविषयी 100%. भटकी जी गुरं आहेत सध्या जी माणसाने सोडली त्याच्यामध्ये त्या गायींची कुठलीही चूक नाही. पण डेफिनेटली भटक्या गायींचं शेण जे आहे ते आपण ह्याच्यासाठी वापरू शकत नाही. ज्या पद्धतीने आज आपण जर बाहेर काहीतरी खाल्लं तर दुसऱ्या दिवशी आपल्या विष्ठेला पण घाण वास येतो, आपलं पोट साफ होत नाही. त्याच पद्धतीने बाहेर दिसणारी जी टुमटुमीत झालेली गाई गुरं जी दिसतात ती फुगलेली आहे प्लास्टिक खाऊन. अर्धा किलो शेण पण त्यांच्या पोटात नसतं आणि ते ग्रासलेले आहेत. आपल्याला दिसताना ते वाटतं हट्टेकट्टे नाही, ते फुगलेले आहेत गॅसने आणि प्लास्टिकने आणि त्यांची अत्यंत दयनीय अवस्था सध्या आहे. त्यामुळे भटक्या गुरांच्या विष्ठेपासून किंवा गोमूत्रापासून औषधी निर्मिती होत नाही. ते काय खात आहेत हे अत्यंत महत्त्वाचं असतं. पहिली गोष्ट, पूर्ण बांधलेल्या गायी गुरांपासूनही आपल्याला काही मिळत नाही. त्यांना मोकळीक म्हणजे सूर्यप्रकाश हा त्यांनी घेतला पाहिजे, तरच त्यांच्या वशिंडामार्फत ते सूर्यप्रकाश घेऊन आपल्या शेण गोमूत्र वाटे ते आपल्याला देऊ शकतात किंवा दूध पण आपलं सोनेरी दिसतं गायीचं. आणि त्यांना नैसर्गिक चारा मिळाला पाहिजे खायला. तिसरी महत्वाची गोष्ट की गायीने शिजलेलं अन्न कधीही नाही खाल्लं पाहिजे. आपण त्यांना नैवेद्य म्हणून शिजलेलं अन्न देऊन तिचं पोट बिघडवतो. त्यामुळे जर तुम्हाला कधी म्हणजे गायीला नैवेद्य दाखवायचा आहे तर शिजलेलं अन्न देऊ नका. गायीचं अन्न आहे कच्चा चारा. ठीक आहे. गोग्रास म्हणून आपण जे खातो त्यातलाच एक घास म्हणतात तसं ते एक घास देणं पर्यंत ठीक आहे, पण तो एक घासापुरताच मर्यादित असावा. एक अख्खं ताट जाऊन तिला खायला द्यायचं आणि त्याच दिवशी सगळेजण जाऊन तिला खायला देतात, तसं त्यांचं पोट बिघडतं आणि त्या गोबर गोमूत्राचा आपल्याला वापर करता येत नाही. तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर वापर करायचा असेल तर त्यांनी नैसर्गिक चारा खाल्लेलं असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांचं पाणी हे स्वच्छ असावं, त्या उन्हात फिरणाऱ्या असाव्या आणि त्यांना कोरडी जागा बसायला असावी. बस या बेसिक गरजा गायीच्या असतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फार मोठं काही असं नियोजन करायची गरज नसते. ज्या ठिकाणच्या आता तुम्ही जसं म्हणालात की कोकणातल्या गायी म्हणजे जिथल्या जे वंश आहेत तेच पाळावेत की ते तिथल्यासाठीच बनवलेले असतात, त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या भेडसावतात. हो बरोबर, आरोग्याच्या समस्या असतात. मुख्य म्हणजे तिचं ती खाऊ शकते योग्य, पण आपण जे तिच्या अवतीभोवती प्लास्टिक पसरवतोय किंवा आपण तिला उगीच शिजलेलं अन्न देतोय किंवा बरेच वेळा दूध जास्त द्यावं म्हणून जास्तीचा पेंडा भुशी दिली जाते, खाद्य दिलं जातं आर्टिफिशियल, तर ते सगळं गडबड करणारं असतं. ऍक्च्युली गाय ही स्वतः ओळखू शकते की मी काय खायचंय आणि काय नाही खायचंय. ती त्या पद्धतीनेच खाते आणि ती जिथे खाते तिथे तिचं शेण देते, तिथला चारा तो परत नवीन उगून येतो. त्यामुळे आपल्याला वेगळं असं काही करायची गरज पडत नाही, तसं म्हणजे प्रॉपरली आपण बघितलं तर. दुसरी गोष्ट, आर्टिफिशियल इन्सिमेशन म्हणजे गाय जेव्हा वापाला येते, माझावर येते म्हणता येईल, तर तेव्हा तिला AIच्या मार्फत तिचं सीमन भरलं जातं आणि त्यानंतर तिची गर्भधारणा कृत्रिम पद्धतीने केली जाते. तेव्हा आरोग्याच्या समस्या पण थोड्याशा भेडसावायला लागतात आणि बरेच वेळा जर्सी वगैरे ह्यांचे सीमन स्वस्त मिळतात. मग तुम्ही कोकण गिड्डेला गीरने क्रॉस करणार, मग गीरने जर ती क्रॉस झाली तर प्रॉब्लेम काय होतो की गीरचं बाळ हे गीरसारखं मोठं असतं, ते हिच्या गर्भाशयातून बाहेर पडताना फार प्रॉब्लेम्स होतात, गडबड होते सगळी. किंवा जर्सीने क्रॉस केलं तर जर्सीने तर तिचा वंशच नासवला. म्हणजे तुम्ही गाईला क्रॉस करतायत जर्सीने. जर्सी हा पशु आहे,
सो येणारं जे सोन्याचं अंड देणारी कोंबडी येतात ना, तुम्ही काहीतरी वेगळा जनावर जन्माला घालतायत, हे सगळे आरोग्याचे प्रश्न असतात. आज आपण अनेक ठिकाणी असं वाचतो बघतो की काही जण औषध म्हणून गोमूत्र पितात. तर नेमकं ते गोमूत्र पिणं हे खरंच औषध आहे का, किंवा कशा पद्धतीने घ्यायला हवं, काय सांगाल? 100% औषधी आहे, पण कशा प्रकारे घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आपल्या स्क्रिप्चर्समध्ये किंवा पूर्ण भारतीय संस्कृतीमध्येच गाय ही घरातला एक हिस्सा होती. अगदी सिंपल आहे. ज्या पद्धतीने सर्कसचा तंबू असतो, मधला पिलर जो असतो ना, तो फार महत्वाचा असतो. तो मध्ये मध्ये पण येतो, आपल्याला त्रास पण होतो त्याचा, कधी कधी दिसत नाही म्हणून, पण तो पिलर काढून टाकला तर अख्खा तंबू ढासळू शकतो. त्याच पद्धतीने भारतीय कुटुंब व्यवस्थेचा मुख्य पिलर होता गाय. प्रत्येक घरात ती असायची आणि ती सगळ्या लोकांना फिट अँड फाईन ठेवायची. शेती तर चांगली होतीच, पण तिच्या गोमूत्रामुळे सगळे जण बरे असायचे. तिचं शेण घरात असायचं, सारवलेलं असायचं, सगळीकडे शेण आणि गोमूत्र आणि दुधाचं असं पूर्ण वास्तव्य होतं. तर गाईचं गोमूत्राचं रेग्युलरली सेवन करणं हे महत्वाचं असतं. त्यासाठी गाय स्वतःची असावी. दुसरी गोष्ट, गाय जेव्हा गोमूत्र देते तेव्हा ती उन्हात फिरणारी असावी. म्हणजे उन्हात फिरणाऱ्या गाईचंच गोमूत्र आपल्याला वापरायचं, सकाळचं पहिलं. तिसरी गोष्ट, गाईचं गोमूत्र गरम असेपर्यंतच घ्यायचंय, गरम करायचं नाहीये. ती जेव्हा शरीरातून देते, नैसर्गिक गरम जेव्हा असतं तेव्हाच ते घ्यायचं असतं. मग आता सगळ्यांना हे कसं मिळणार, तर ह्याच्यावर पर्याय गोमूत्राचा अर्क. ज्यांच्याकडे स्वतःची गाय नाहीये ते लोक गोमूत्राचा अर्क घेऊ शकतात. गोमूत्राचा अर्क घेताना म्हणजे त्याचं डिस्टिलेशन प्रोसेस केली जाते आणि डिस्टिलेशन प्रोसेस करून मग हा अर्क आपण वापरू शकतो. ज्या पद्धतीने गोमूत्र कधीच खराब होत नाही, पण पिण्यासाठी पहिल्या 15 मिनिटच ते योग्य असतं, त्याच पद्धतीने गोमूत्र अर्क हा कधीही खराब होत नाही, पण तुम्ही कमीत कमी वर्षभर तरी तो रेग्युलरली घेऊ शकतात, म्हणजे एकदा बनवल्यावर. आणि गोमूत्राचा अर्क घेताना मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की आता हा अर्क हा चंद्रमा अर्क असावा. चंद्रमा अर्क म्हणजे काय, बाहेर मिळताना गोमूत्र अर्क लिहिलेला असतो. गोमूत्र अर्क हा पाण्यासारखा दिसतो. पहिली गोष्ट तर गोमूत्र अर्काचा वाईट वास येत नाही, आणि गोमूत्र अर्क हा आपला वात, पित्त आणि कफ हे तीनही संतुलित करतो. तर गोमूत्र अर्क जेव्हा तुम्ही घेतात तेव्हा तुमचे सगळे आजार तुम्हालाच आठवडाभरात कळेल की तुम्ही किती फिट वाटतं, तुम्हाला फील होईल तुमची ऊर्जा. आणि हा अर्क डेफिनेटली चांगल्या वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावा. तर घरातल्या अगदी लहान बाळापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत सगळेजण गोमूत्र अर्काचं नियमित सेवन करू शकतात. तो चंद्रमा अर्क असावा. चंद्रमा अर्क म्हणजे तो सूर्योदयापूर्वी पकडलेल्या गोमूत्राचा सूर्योदयापूर्वीच बनवलेला अर्क असावा आणि एका विशिष्ट पद्धतीने हायजेनिक पद्धतीने तो बनलेला असावा आणि तो हायजेनिक पद्धतीने स्टोअर केलेला असावा. तो जर तुम्ही रेग्युलरली घेतलात तो प्रत्येक व्यक्तीने तो घेतला पाहिजे, असं मी अगदी मनापासून आवाहन करेन. अगदी जाता जाता आता विचारते की सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीने काय करायला पाहिजे यासाठी. म्हणजे केवळ गावातल्या किंवा असं मला म्हणायचं नाही आहे की ते गायी पाळू शकतात, पण अशी समस्या असते की शहरातली जी माणसं आहेत, ब्लॉक सिस्टीममध्ये राहणारी आहेत, तर त्यांच्याकडे सोयही नसते गाय पाळायची. तर एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने काय करायला हवं, काय सांगाल? पहिली तर गोष्ट, आता एवढ्या वेळाच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला कळलं असेल की गाय ही जबाबदारी नाही आहे, गाय आपल्याला सांभाळते. त्या गायीचा मला समृद्ध होण्यासाठी कसा फायदा करून घ्यावा हा जरी विचार प्रत्येकाने केला ना तरी पुष्कळ आहे. दुसरी गोष्ट, गायीची सेवा करायची म्हणजे गायच सांभाळली पाहिजे असं काय नाही ना. पूर्वी बार्टर सिस्टम होती आपल्याकडे, प्रत्येक जण आपापल्या सर्व्हिसेस इतरांना द्यायचा. त्याच पद्धतीने तुम्हाला गाय सांभाळता येत नसेल तर जो गाय सांभाळतोय त्याच्याकडून आपण त्याच्या वस्तू घेऊ शकतोय आणि त्याचा आपल्या घरामध्ये वापर करू शकतोय. त्या बदल्यात तुम्ही त्या व्यक्तीला त्याला काय गरजेचं आहे ते देऊ शकतात किंवा पैसे देऊ शकतात, किंवा त्याने जे मूल्य लावलंय त्या गोष्टी बनवण्यासाठी ते मूल्य तुम्ही देऊ शकतात. तुम्ही ह्या मार्गातून सुद्धा तुम्ही गोसेवाच करतायत. किंवा बऱ्याच गोष्टी असतात, जसं की मंजन आहे, शॅम्पू आहे, साबण आहे, अनेक गोष्टी मिळतात आपल्याला. अनेक गोसेवा, रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तू जर आपण वापरल्या तर आपण तर समृद्ध होतोय, पण आपण गोसेवा सुद्धा करतोय. त्याच्या बदल्यात आपल्याला एक योग्य गोष्ट मिळते. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण नसताना गाय होती, आपण नसू तेव्हा सुद्धा गाय असेल, पण जर ती नसेल तर आपलं काय होईल हा विचार करण्याची अत्यंत जास्त गरज आहे. त्यामुळे मी हे म्हणेन की गायीची जबाबदारी घेणं यापेक्षा जास्त मला समृद्ध बनवण्यासाठी मी तिच्याकडून काय घेऊ शकतोय याचा जरी विचार केलात ना तरी खूप चांगली गौसेवा घडू शकते. आत्ताच आपण खूप छान पद्धतीने सांगितलं की जबाबदारी म्हणून नाही तर मी समृद्ध स्वतः कसा होईन यासाठी गोसेवा करणं ही खरंच गरज आहे. जर अशा पद्धतीने कुणाला हे काम करायचंय किंवा असे प्रॉडक्ट्स हवेत ते तयार करायचे तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांना गायडन्स कराल? ही मी माझी सामाजिक जबाबदारी समजते की ह्या गोष्टी
आज मी थोड्याशा शिकलेली आहे. अनेक लोकांनी हे शिकण्याची गरज आहे. अनेक जण ह्या क्षेत्रामध्ये काम पण करतात, खूप चांगलं काम करतात. अनेक गोशाळांमध्ये ह्याबद्दलचे ट्रेनिंग्स पण घेतले जातात. आम्ही हे ट्रेनिंग घेतो. तर डेफिनेटली तुम्ही कुठल्याही गौशाळेमध्ये जाऊन अशा पद्धतीचं काही आहे का, तर आपण स्वतः सगळेजण एन्क्वायरीज करू शकतात. अशा पद्धतीच्या ज्या ठिकाणी गौनिवास आहे, अनेक लोक गायी सांभाळतात, हौशीने सांभाळतात, तिथेही त्यांना आपण प्रमोट करू शकतो. लोकांना सांगू शकतो तुम्ही आम्हाला बनवून द्या, तुमचे प्रोडक्ट्स द्या, किंवा आमच्याकडे जरी तुम्हाला काही माहिती वगैरे हवी असेल तर डेफिनेटली हरचिरीमध्ये आम्ही काम करतोय. आमची गौनिवास सुद्धा सगळ्यांसाठी नक्कीच ओपन आहे. आणि जर काही ह्या संदर्भातलं काही ट्रेनिंग किंवा त्याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर मी स्वतः देखील हे सगळं काही देऊ शकते. गोपालन हे खरंच काळाची गरज आहे आणि प्रत्येक माणूस समृद्ध जगण्यासाठीची ती गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच आपण म्हणू शकतो. तर डॉक्टर दीपाली प्रणित, आज तुम्ही इथे आलात आणि ही खूप छान माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्ते. जय गोमाता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य